नमस्कार, मी रमा. स्वागत आहे तुमचं शिवण क्लास शिका मराठी चॅनलमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण 38 साइज छातीचा मद्रास कटोरी ब्लाउज पेपर कटिंग, ब्लाउज पीस कटिंग आणि शिलाई कशी करायची ते पाहणार आहोत. त्यासाठी मापे पुढील प्रमाणे आहेत. उंची 13.5, छाती 38, कंबर 36, पुढचा गळा 7, पाठचा गळा 6, बाही लांबी 6.5, बाही घेर 13 इंच. या अगोदर तुम्ही मद्रास कटोरीची थिअरी आणि बाकीचे कटिंगचे व्हिडिओ पहा आणि त्यानंतर ब्लाउजची कटिंग आणि शिलाई करायला घ्या. पेपर कटिंग करण्यासाठी आपण पेपर फोल्ड करून घेतलेला आहे. जी बंद बाजू आहे तिथे मी मापे टाकणार आहेत. सर्वात अगोदर आपण घेणार आहोत पूर्ण उंची आहे 13.5 इंच प्लस त्यामध्ये 1 इंच शिलाई मार्जिन म्हणजे 14.5 इंच घेतला आहे. मद्रास कटोरीसाठी आपल्याला इथे माप सोडायचं आहे. 38 छातीसाठी आपण 2.5 इंच माप सोडणार आहोत. इथे जॉईंट करून घेऊया. आता ह्या रेषेच्या पुढे आपण मापे टाकूया. शोल्डर घ्यायचा आहे. 38 छाती आहे आणि पाठचा गळा आहे 7, त्यामुळे शोल्डर येणार आहे 6 इंच. मुंढा येणार आहे 5.5 प्लस अर्धा इंच शिलाई 6 इंच. जॉईंट करून घेऊया. मुंड्याच्या खाली येणार आहे छातीचा चौथा भाग. छाती आहे 38 इंच, चौथा भाग येणार आहे 9.5 इंच प्लस अर्धा इंच लुजिंग 10 इंचाचे इथे आपण टिक करूया. खाली येणार आहे कमरेचा चौथा भाग. कंबर आहे 36, चौथा भाग येणार आहे 9 इंच प्लस 1 इंच इथं टक्स येणार आहे, तर 10 इंच होणार आहे टोटल. जॉईंट करून घेऊया. याच्या पुढे येणार आहे शिलाई मार्जिन. शिलाई मार्जिन आपण 1.5 इंच घ्यायचं आहे. दोन्ही बाजूला 1.5 इंच घ्या. आता इथे मुंड्याचं माप द्यायचं आहे. हा भाग मोजायचा आहे, निम्मा करायचा आहे, 1 इंच पुढे घ्यायचं आहे आणि वरती हे जॉईंट करायचं आहे. पाठच्या मुंड्याला आकार येण्यासाठी अर्धा इंच तिरकं घ्यायचं आहे आणि मुंड्याचा आकार द्यायचा आहे. शोल्डर पट्टी मी 3.5 इंच घेणार आहे. 3 इंच घेतली तरी चालेल. शोल्डर पट्टी किती पाहिजे त्यानुसार घ्यायची आहे. मी इथे पाठच्या गळ्याचं मार्किंग न करता पुढच्या गळ्याचं करणार आहे. पुढचा गळा 6 इंच प्लस अर्धा इंच शिलाई मार्जिन 6.5चे इथे टिक केला आहे. इथे 2.25 ते 2.5 इंच घेऊ शकता. मी 2.5 इंच घेतला आहे. वरती जॉईंट करून घेऊया. पुढच्या गळ्याला आकार देण्यासाठी 1.5 इंच तिरकं घ्यायचं आहे आणि गळ्याचा आकार द्यायचा आहे. आता आपण पुढच्या मुंड्याचा आकार देऊया. पुढच्या मुंड्याचा आकार देण्यासाठी 1.5 इंच आपल्याला तिरकं घ्यायचं आहे. इथे आपण गळ्याला आकार देऊया. आपण इथे एक्स्ट्रा जे घेतलेलं आहे ते इथे वरती आपण जॉईंट करून घेऊया. योगपट्टीसाठी आपण 1.5 इंच इथे कमी करणार आहोत. दोन्ही बाजूला 1.5 इंच कमी करायचं आहे. जॉईंट करून घेऊया. आता आपण टक्स पॉईंट म्हणजे निप्पल पॉईंटचं मार्किंग करणार आहोत. 10.5 इंच आपण मार्किंग करूया. जिथे आपण टिक केला आहे तिथून सरळ आपल्याला छातीचा 10वा भाग प्लस 1.5 इंच घ्यायचा आहे. 4 इंचचे इथे आपण टिक केला आहे. सरळ खाली जॉईंट करून घेऊया. खाली आपण 1.25 इंच घेणार आहोत. योगपट्टीचा आकार देण्यासाठी आपण 1.5 इंच घेणार आहोत. आता हे सरळ आपण जॉईंट करून घेऊया. आपला हा जो ब्लाउज आहे तो फक्त एकच टक्सचा आहे, 1 टक्सचा आहे. त्यामुळे इथे जे आहे आपण एका बाजूला 1.25 इंच घेणार आहोत, म्हणजे टोटल 2.5 इंचाचा होणार आहे.
छाती आणि कंबरमध्ये जसा फरक असेल त्यानुसार हा आपला जो डाच आहे तो चेंज होतो. थिअरीमध्ये व्यवस्थितपणे सर्व समजावून सांगितलेलं आहे, ते तुम्ही पहा. जॉईन करून घेऊया. मद्रास कटोरीचा समोरचा भाग तयार आहे. आता आपण कटिंग करूया. पाठच्या मुंड्याचं कटिंग अगोदर करून घ्यायचं आहे. त्यानंतर सगळीकडे आपण पॉइंट देणार आहोत. आता याचे आपण दोन भाग तयार करूया, म्हणजे पाठचा भाग आणि पुढचा भाग सेपरेट होईल. पाठचा भाग आपण नंतर पाहूया. तर पुढच्या भागाच्या अगोदर आपण कटिंग करून घेऊया. योगपट्टीचा भाग अगोदर कटिंग करून घ्यायचा आहे. समोरचा भाग आपला तयार आहे. आता आपण पाठचा भाग पाहूया. इथे आपण मार्किंग केलेलं आहे, तिथे आपण अगोदर जॉईन करून घेऊया. आपण जे 2.5 इंच एक्स्ट्रा घेतलं होतं ते आपल्याला इथे नको आहे, त्यामुळे आपण हा भाग कटिंग करून घेऊया. आता हा पाठचा भाग आहे. इथे आपण पाठच्या गळ्याचं मार्किंग करणार आहोत. पाठचा गळा आहे 7 इंच प्लस अर्धा इंच त्यामध्ये शिलाई मार्जिन 7.5च्या इथे टिक केला आहे. इथे आपण 3 इंच घेऊया आणि वरती जॉईंट करून घेऊया. पाठच्या गळ्याला आकार देऊया. खाली येणार आहे एक डाच. शिलाई मार्जिन सोडून बाकीचं माप मोजायचं आहे. त्याचा निम्मा करायचा आहे. वरती 4 इंच घ्यायचा आहे. जसं सर्व ब्लाउजला करतो अगदी तसंच आहे. आपण 1 इंच एक्स्ट्रा घेतलं होतं, म्हणजे दोन्ही बाजूला अर्धा अर्धा इंच येईल. हा आपला पाठचा डाच आहे. जॉईंट करून घेऊया. पाठचा जो गळा आहे त्याचा आपण कटिंग करून घेऊया. पाठचा भाग सुद्धा तयार आहे. योगपट्टीला आकार देऊया. त्यासाठी एक पेपर घेतलेला आहे. कमरेचा चौथा भाग 9 इंच प्लस 1.5 इंच शिलाई मार्जिन 10.5च्या इथे आपण टिक करूया. इथे आपण 2.5 इंच घेऊया. दुसऱ्या बाजूला सुद्धा 2.5 इंच घेऊया आणि हे जॉईंट करून घेऊया. योगपट्टीला आकार देण्यासाठी आपण नॉर्मली अर्धा इंच घेतो, पण मद्रास कटोरीसाठी आपल्याला इथे 1 इंच घ्यायचा आहे. छातीचा 10वा भाग प्लस त्यामध्ये आपण पाव इंच घेणार आहोत. इथे योगचा आकार द्यायचा आहे. आता आपण हे कटिंग करून घेऊया. योगपट्टी सुद्धा तयार आहे. हा आपला पाठचा भाग, हा आपला पुढचा भाग. आता पहा, आपला जो पुढचा भाग आहे हा आपला जो डाच आहे हा आपण डाच मारून घेणार आहोत अशा पद्धतीने. मी पिन लावलेली आहे. आता योगपट्टी हा जो पुढचा भाग आहे त्याच्यापेक्षा कमी आहे. ती किती कमी आहे ती मोजायची आहे. आणि त्यानंतर आपला हा जो डाच आहे आपण 1.25 इंचाचा केला आहे. एक्स्ट्राचा जो भाग आहे तो आपल्याला त्यामध्ये मिक्स करायचा आहे. आता इथे अर्धा इंच एक्स्ट्रा आहे, तर आपण दोन्ही बाजूला पाव इंच वाढवणार आहोत. आपला जो डाच आहे तो 1.25 इंचाच्या ऐवजी 1.5 इंचाचा करणार आहोत, म्हणजे ते तिथे कव्हर होईल. आता आपण बाही कटिंग करणार आहोत. त्यासाठी पेपर फोल्ड करून घेतलेला आहे. जिथे दुमडलेला भाग आहे तिथे मापे टाकायचे आहेत. जर तुम्हाला दुमडपट्टी हवी असेल तर 1 इंच एक्स्ट्रा टाका. बाही लांबी 6.5 इंच आहे प्लस त्यामध्ये अर्धा इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे. मी इथे दुमडपट्टीचं माप घेतलेलं नाही, त्यामुळे आपण 7 इंचाच्या इथे एक टिक करूया. टिक करून घेऊया 7 इंचापर्यंत. हाताचा घेर आहे 13 इंच, तर त्याचा निम्मा भाग होणार आपला 6.5 इंच. 6.5च्या इथे आपण टिक करूया. आता आपण बाहीचा मुंडा घेणार आहोत. 3.25 ते 3.5 इंच घेऊ शकतो. मी 3.25 इंचापर्यंत घेते.
इथे आपण सरळ एक रेष मारून घेणार आहोत। पाठच्या भागचा जो मुंडा आहे तो अगोदर आपण मोजून घेणार आहोत। शिलाई मार्जिन मोजायचं नाही। 8.25 इंचापर्यंत आलेला आहे। आता इथून सरळ इथे 8.25 पर्यंत आपण एक टिक करणार आहोत। आता हे आपण खाली जॉईंट करून घेऊया। याचे 2 समान भाग करून घ्यायचे आहेत। इथून सरळ वरती रेष मारायची आहे। वरती 0.5 इंच एक्स्ट्रा आहे तर आपण इथे अगोदर रेष मारून घेऊया। आता याचे आपण समान 3 भाग करून घेऊया। हा जो भाग उरला आहे त्याचे 2 भाग करायचे आहेत आणि अगोदर पाठच्या मुंड्याला आकार द्यायचा आहे। अशा पद्धतीने पट्टीचा वापर केला तर चांगला, पट्टी नसेल तरी तुम्ही अशा पद्धतीने मार्किंग करू शकता। इथे आपल्याला थोडा शेप द्यायचा आहे अशा पद्धतीने। त्यानंतर समोरच्या मुंड्याचं मार्किंग करायचं आहे। याला सुद्धा आपण एक शेप देऊया। आता आपण 1.5 इंच शिलाई मार्जिन घेऊया। जितकं ब्लाउजला शिलाई मार्जिन घेतलं आहे तितकंच मार्जिन बाहीला सुद्धा घ्यायचं आहे। जॉईंट करून घेऊया। आता आपला जी बाहीचा मुंडा आहे तो व्यवस्थित आहे की नाही तो एकदा चेक करूया। पाठचा जो मुंडा आहे तोच चेक करायचा नेहमी, लक्षात ठेवा। तर पहा एकदम परफेक्ट आहे। आता आपण बाहीची कटिंग करूया। अगोदर पाठचा जो भाग आहे तो कट करायचा आणि त्याच्यानंतर 2 भाग वेगळे करून समोरचा भाग कट करायचा। तर आपली ही बाही तयार आहे। पाठचा भाग तयार आहे, समोरचा भाग सुद्धा तयार आहे, योगपट्टी तयार आहे आणि आपली बाही सुद्धा तयार आहे। आता आपण ब्लाउज पीस कटिंग करूया। त्यासाठी मी काळा ब्लाउज पीस घेतलेला आहे। सरळ बाजू जी आहे ती आतमध्ये ठेवायची आहे आणि उलटी साईड आहे ती आपल्याला बाहेर ठेवायची आहे। आपण पहा ब्लाउज पीस ठेवलेला आहे। ओपन भाग त्या बाजूला आहे आणि बंद साईड इकडे आहे। जिथे बंद बाजू आहे तिथे आपल्याला पाठचा भाग आहे तो ठेवायचा आहे। गळ्याची जी बाजू आहे ती ठेवायची आहे। अशा पद्धतीने 1 इंच मी खाली एक्स्ट्रा ठेवलेला आहे। ते म्हणजे आपण जेव्हा कमरेसाठी दुमडपट्टी लावणार तर ती दुमडपट्टी आपल्याला तिथेच मिळेल। मी इथे पिन पण लावून ठेवलेला आहे। समोरचा भाग सरळ नाही ठेवायचा, तो आपल्याला तिरका ठेवायचा आहे अशा पद्धतीने। तर पहा इथे मी सगळं पिना लावून घेतलेल्या आहेत। पाठचा भाग जिथे दुमडलेला भाग आहे तिथेच ठेवा। योगपट्टी मी डबल घेणार आहे। समोरचा भाग तिरका ठेवलेला आहे आणि बाही पण ठेवलेली आहे। 1 इंच दुमडपट्टी मी ठेवलेली आहे, त्याच्यावरती बाही ठेवलेली आहे। आता हे सर्व जे आहेत आपण कटिंग करणार आहोत। तर कमरेची जी दुमडपट्टी आहे ती अगोदर मी एक सेपरेट करून घेते। दुमडपट्टी काढली आहे। आता आपण बाकीचे सर्व भाग कटिंग करून घेऊया। सर्व भागाची कटिंग झाली आहे आणि मी तिरक्या अशा पाइपिंगसाठी पट्ट्या सुद्धा 1.25 इंचाच्या मार्किंग करून घेतल्या आहे आणि त्या सुद्धा कटिंग करून घेतलेल्या आहेत। तर पहा इथे आपला पाठचा भाग तयार आहे। समोरचा मद्रास कटोरीचा भाग सुद्धा तयार आहे। त्याचबरोबर आपला योगपट्टीचा भाग तयार आहे, बाही सुद्धा तयार आहे। आता इथे लागणार आहे आपल्याला पाइपिंगची पट्टी, कमरेची पट्टी आणि हुक आणि लूपसाठी पट्टी। हे सर्व आपण कटिंग करून घेतलेलं आहे। पुढच्या भागात शिलाई पाहूया। मध्ये आपण मद्रास कटोरी ब्लाउजची शिलाई पाहणार आहोत। या अगोदर आपण पेपर कटिंग कशी करायची, ब्लाउज पीस कटिंग कसं करायचं ते पाहिलं आहे। तर ही समोरची साईड आहे। सर्वात अगोदर आपण हे जे टक्स आहेत त्याला आपण टिक करून घेऊया। वरचा जो पॉइंट आहे तिथे आपण टॉच मारून घ्यायचा आहे। फक्त पेपरला टॉच मारायचा आहे। तुम्ही डायरेक्ट सुद्धा करू शकता पण अशाने परफेक्ट होईल। तिथे खडूने आपण टिक करून घेऊया। पहा इथे आलेला आहे।
आता आपण हे जॉईन करून घ्यायचं आहे। हा एकच टक्स आहे, पण काही वेळेस हा जो टक्स आहे हा आपल्या योगपट्टीला व्यवस्थित बसतो वरची बाजू, पण काही वेळेस बसत नाही। तर या व्हिडिओमध्ये मी जर योगपट्टीला ही बाजू व्यवस्थित बसत नसेल तर काय करायचं ते सांगणार आहे। त्यामुळे मी मापही तसंच घेतलं आहे। तर पहा आपण हे जॉईन करून घेतलं आहे। आता हा जो पेपर आहे त्याला जेव्हा आपण शिलाई मारणार तेव्हा तो अशा पद्धतीने बनेल। आपण इथे टाचणी लावून घेऊया। तर पहा ही समोरची बाजू अशी असणार आहे। आता याला आपण योगपट्टी कितपर्यंत बसते ते पाहूया। त्यासाठी योगपट्टी घ्यायची आहे आणि लावून पाहायची आहे। तर पहा योगपट्टी छोटी होते, इतका भाग राहतोय, त्यासाठी हा जो भाग आहे तो मोजायचा आहे। तर हा अर्ध्या इंचापेक्षा जरा जास्त आहे, त्यामुळे काय करायचं आहे, आपला जो हा टक्स आहे हा आपल्याला वाढवायचा आहे। अर्धा इंचापेक्षा जास्त म्हणजे पाव इंचापेक्षा 1 पॉइंट जास्त आपण दोन्ही बाजूला घ्यायचं आहे। आणि तो वरती जॉईंट करून घ्यायचा आहे। म्हणजे पाठीचं एक्स्ट्राचे जे माप राहणार आहे ते आपल्याला या टक्स मध्ये इन्क्लूड करायचं आहे, मिक्स करायचं आहे अशा पद्धतीने, म्हणजे जास्तचा भाग राहणार नाही आणि कटोरी मोठी होईल। आता आपण एका बाजूला तर मार्किंग केली आहे, ही जी मार्किंग आहे दुसऱ्या बाजूला येण्यासाठी त्याच्यावरती आपल्याला ही दुसरी साइड उलटी करून अशी ठेवायची आहे आणि हाताने प्रेस करून घ्यायचा आहे, म्हणजे हा टक्स दुसऱ्या बाजूला सुद्धा व्यवस्थितपणे येईल अशा पद्धतीने। पहा इथे हा टक्स आलेला आहे। आता आपण शिलाई करून घेऊया। व्यवस्थितपणे असं पकडायचं आहे आणि शिलाई मारून घ्यायची आहे। डबल शिलाई मारायची, कधीही डबल शिलाईच मारायची आहे। व्हिडिओ जास्त मोठा होऊ नये म्हणून मी काही वेळेस फक्त एकच शिलाई मारलेला भाग दाखवते, पण तुम्ही 2 शिलाई मारायची आहे। एका बाजूला शिलाई मारून झाली आहे, लगेच आपण दुसऱ्या साइडला सुद्धा शिलाई मारून घेऊया। एका वेळी दोन्ही बाजूचे काम करायचे आहे, शिलाई मारून घ्यायची आहे, ते व्यवस्थित आहेत की नाही ते चेक करायचं आहे। अशा पद्धतीने फिनिशिंग छान येते। तर इथे आपले दोन्ही जे टक्स आहेत ते आपण शिलाई मारून घेतलेले आहे। हा एकच टक्स असतो, पण हा पहा एकच टक्स मारलेला आहे पण तो मोठा झालेला आहे आणि ही बाजू सुद्धा फुगीर आहे। आता इथे खाली आपली योगपट्टी आपण जॉईन करणार आहोत। तर तुम्ही पाहू शकता योगपट्टीचे इथे थोडंसं जे मार्किंग आहे, जे माप आहे थोडं जास्त आहे। तर ह्या दोन्ही ज्या आपण शिलाई मारलेल्या बाजू आहेत ते एकावर एक अशा ठेवायच्या आहेत अशा पद्धतीने। आणि किती भाग जास्त आहे तो एकत्रच कट करायचा आहे। त्याच्यासाठी खडूने आपण चॉकने आपण टिक करून घेऊया की किती भाग आपल्याला कटिंग करायचा आहे। जास्त कटिंग करायचं नाही, अगदी त्याला आकार आला पाहिजे अशा पद्धतीने पहा एवढाच भाग आपण कटिंग करून घेऊया। इथे खाली आपली योगपट्टी लावणार आहे। आता समोरची बाजूला आपण टक्स तर मारलेलाच आहे, बाकी सर्व आपण जसं साधा ब्लाउजची शिलाई करतो किंवा कोणत्या ब्लाउजची शिलाई करतो बाकी सर्व तशीच आपल्याला शिलाई करायची आहे। तर ही मी योगपट्टी घेतलेली आहे, डबल योगपट्टी असणार आहे। सरळ बाजू ओळखण्यासाठी समोरच्या बाजूला आपण चॉकने मार्किंग करून घ्यायचं आहे, म्हणजे उलट सुलट बाजू आपल्याला कळेल। आता आपण योगपट्टी लावणार आहोत। तर पहा समोरचा भाग आपण सरळ ठेवला आहे, तर ही जी योगपट्टी आहे आपल्याला उलटी ठेवायची आहे अशा पद्धतीने। योगपट्टी लावण्याच्या अगोदर कधीही चेक करून घ्यायचे आहे की व्यवस्थित आहे की नाही, बरोबर आहे की नाही, आणि त्याच्यानंतरच शिलाई मारायची आहे। आपण जे पेपर कटिंग केलं आहे ते योगपट्टी जोडण्यासाठी आपण दोन्ही बाजूला अर्धा इंच घेतलेला आहे, म्हणजे आपल्याला योगपट्टी अर्धा इंचावरती इथे जॉईन करून घ्यायची आहे, शिलाई मारायची आहे। जर तुम्ही शिलाई कमी मारली तर समोरचा भाग मोठा होईल, त्यामुळे अर्धा इंचावर शिलाई मारा। त्यानंतर असं करून हा भाग असा फोल्ड करा, जसं आपण बाकीच्या योगपट्ट्या जॉईन करतो अगदी तसंच हे जॉईन करायचं आहे।
मद्रास कटोरी ब्लाऊजचं शिलाई करण्या अगोदर त्याची थिअरी पहा, त्याचे पेपर कटिंगचे व्हिडिओ पहा आणि त्याच्यानंतर ब्लाऊजची शिलाई करायला घ्या. आतला हा जो पीस आहे तो आपण बाहेर काढायचा आहे अशा पद्धतीने. आता इथे वरती जे आहे ना आपल्याला, इथे आपल्याला एक दाब शिलाई मारून घ्यायची आहे, म्हणजे फिनिशिंग छान येईल. शिलाई मारताना हळूहळू शिलाई मारायची आहे, घाई करायची नाही. घाई केली तर ते चून पडेल. तर पहा इथे आपण शिलाई मारलेली आहे. आता पहा इथे थोडासा भाग एक्स्ट्रा आलेला आहे. काही वेळेस येईल, काही वेळेस येणार नाही. आला तर अशा पद्धतीने अगोदर चॉकने व्यवस्थितपणे त्याला सरळ करून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्याला अंदाजा येतो की आपल्याला किती भाग कटिंग करायचा आहे आणि तेवढा भाग आपण कटिंग करणार आहोत. आता दुसरा जी बाजू आहे तिला सुद्धा आपण योकपट्टी अशा पद्धतीने जॉईंट करून घेऊया. तर दुसरी जी बाजू आहे तिला सुद्धा मी योकपट्टी जॉईंट करून घेतलेली आहे. पहा दोन्ही बाजू समोरासमोर अशा ठेवायच्या आहेत. समोरचा गळा व्यवस्थित आहे की नाही, योकपट्टीचा जो माप आहे ते व्यवस्थित आहे की नाही, सर्व चेक करायचं आहे. आता आपण हुकलूप पट्टी लावूया. गळ्याकडचा भाग मी घेतलेला आहे. एक बाजू कमी आणि एक बाजू मोठी अशी आपण ही कटिंग करून घ्यायची आहे. त्यानंतर दोन्ही बाजूला आपल्याला 1/2 इंच दुमडून शिलाई मारून घ्यायची आहे. छोटी जी बाजू आहे ती आपण हुक पट्टीच्या साईडला लावणार आहोत आणि मोठी जी बाजू आहे ती आपण लूप पट्टीच्या साईडला लावणार आहोत. तर इथे आपण 1/2 इंच दुमडलेला आहे आणि आपण शिलाई मारून घेऊया. लूप पट्टीला पण आपण 1/2 इंच दुमडून शिलाई मारून घेऊया. आता सर्वात अगोदर आपण हुक पट्टी कशी जॉईन करायची ते पाहूया. हुक पट्टीची जी साईड आहे ती अगोदर घेऊया. पहा ही बाजू हुक पट्टीची आहे. इथे मी हुक पट्टी लावणार आहे. ब्लाऊज सरळ ठेवायचा आहे आणि जी आपण शिलाई मारली ती बाजू वरच्या साईडला आली पाहिजे अशा पद्धतीने हुक पट्टी ठेवायची आहे. 1/2 इंचाच्या अंतरावर आपण शिलाई मारून घेऊया. आपल्या शिवण क्लास शिका मराठीचे प्ले स्टोअरवरती एक ॲप आहे. ते ॲप तुम्ही डाउनलोड करू शकता आणि तुम्हाला हवे त्या वेळेला तुम्ही हे व्हिडिओ पाहून शिकू शकता. शिलाई मारलेली आहे. आता एक्स्ट्राचा जो कपडा असेल तो कपडा आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे आणि ही शिलाई मारलेली बाजू आहे त्याच्यावरती आपल्याला सरळ करून दाब शिलाई द्यायची आहे. दाब शिलाई दिल्यामुळे इथे ही जी हुकपट्टी आहे व्यवस्थितपणे बसेल. तर आता ही हुकपट्टी आपण कशी जॉईन करायची आहे, ही अशी दुमडायची आहे. जिथे शिलाई मारली तिथपर्यंत दुमडून पुन्हा तिला आतपर्यंत दुमडायची आहे अशा पद्धतीने आणि तिथे आपल्याला व्यवस्थितपणे शिलाई मारायची आहे. पूर्ण जी आपली हुक पट्टी आहे ती व्यवस्थितपणे जॉईंट झाली पाहिजे अशा पद्धतीने तिला आपण शिलाई मारून घेऊया. आपण हुक पट्टी जॉईन केली आहे. पहा व्यवस्थितपणे जॉईन केलेली आहे. आता आपण लूप पट्टी कशी जॉईन करायची ते पाहूया. तर ह्या बाजूला आपण लूप पट्टी लावणार आहोत. जो भाग शिलाई केलेला आहे तो वरच्या साईडला पाहिजे अशा पद्धतीने ठेवायचा आहे आणि 1/2 इंचाच्या अंतरावर आपण शिलाई मारून घेऊया.
लूपची साईड शिलाई मारल्याच्या नंतर त्याच्यावरती आपल्याला दाब शिलाई द्यायची आहे। दाब शिलाई दिल्याच्या नंतर आपण हुक पट्टीला 2 वेळा फोल्ड करतो, पण लूप पट्टीला फक्त एकदाच फोल्ड करायचं आहे। जिथे शिलाई मारून जॉईंट केला आहे तिथपर्यंतच ही लूप पट्टी आपल्याला न्यायची आहे। लूप पट्टी बाहेर असते आणि हुक पट्टी आतल्या साईडला आपण जॉईंट करतो, पण लूप पट्टी आपली बाहेर असते, त्यामुळे तिला बाहेरच्या साईडला इथे आपण जॉईंट करून घ्यायचं आहे। डबल शिलाई मारायची आहे, 2-3 शिलाई मारा, कारण की इथे आपण लूप तयार करत असतो, त्यामुळे इथे जरा व्यवस्थितपणे शिलाई मारून घ्या। तर आपण लूप पट्टी सुद्धा जॉईंट केलेली आहे। तर पहा, समोरचा भाग आपला तयार आहे। एकदा आपण दोन्ही ज्या बाजू आहेत त्या समोरासमोर ठेवायच्या आहेत आणि चेक करून पाहायचं आहे व्यवस्थित आहे की नाही। पहा, व्यवस्थित आहे, सर्व सेम आहे, योक पट्टी पण व्यवस्थित आहे। चेक केल्याच्या नंतर हे परफेक्ट आहे, तर आपण हे ठेवूया आणि पाठची जी बाजू आहे ती बाजू आपण अगोदर चेक करूया। हे बघा, ही पाठची साईड आहे। आता इथचा जो पाठचा टक्स आहे तो कसा काढायचा, तर आपण 1.5 इंच शिलाई मार्जिन घेतलं होतं, तिथे आपण टिक करून घ्यायचं आहे 1.5 इंचाच्या अंतरावरती। शिलाई मार्जिन सोडून बाकीचा जो भाग आहे तो अर्धा करायचा आहे। आणि तिथे एक टिक मारायचा आहे। इथून वरती 4 इंच घ्यायचं आहे। आपण जेव्हा पेपर कटिंग केलं होतं तर पाठच्या भागासाठी आपण 1 इंच इथे एक्स्ट्रा घेतलं होतं, म्हणजे दोन्ही बाजूला अर्धा इंच येईल। आता हा टक्स आपला, आपण हा जो डाच आहे आपला, हा आपण जॉईंट करून घेऊया। आता हे आपण अशा पद्धतीने उलट करायचं आहे। पहा, अशा पद्धतीने आता इथे प्रेस करूया, म्हणजे हा जो डाच आहे आपला दुसऱ्या बाजूला सुद्धा दिसेल। पहा, अशा पद्धतीने आता आपण हे जे डाच आहेत आपण इथे शिलाई मारून घेऊया। डबल शिलाई मारून घ्यायची आहे। पाठीमागचे दोन्ही जे डाच आहेत आपले त्याला आपण शिलाई करून घेतलेला आहे। आता इथे कमरेला पट्टी लावायची आहे, त्यासाठी आपण सरळ अशी ही कमरेची पट्टी घेतलेली आहे। 1/2 इंच दुमडायची आहे आणि शिलाई मारून घ्यायची आहे पूर्ण पट्टीला। तर आपण शिलाई मारून घेतलेली आहे। आता आपण जॉईंट करूया। पाठचा भाग घ्यायचा आहे, पाठचा जो भाग आहे तो आपण सरळ ठेवणार आहोत आणि हा जो भाग आहे 1/2 इंच जे दुमडलेला आहे ते वरती आलं पाहिजे शिलाईचं, अशा पद्धतीने ठेवायचं आहे। जिथे आपला पाठचा जो डाच आहे तिथे आल्याच्या नंतर 1/2 इंच दुमडून नंतर आपल्याला ही शिलाई मारून घ्यायची आहे, अशा पद्धतीने। पहा, इथे डाच आहे तर आपण 1/2 इंच दुमडलेला आहे आणि त्याच्यानंतर पुढे शिलाई मारलेली आहे। दुसऱ्या डाचच्या इथे पण 1/2 इंच दुमडायचं आहे आणि शिलाई मारून घ्यायची आहे। पाठीमागे अशा पद्धतीने शिलाई मारून झाल्याच्या नंतर इथे आपण एक दाब शिलाई देणार आहोत। तर आपली कमरेची जी पट्टी आहे आपण जॉईंट केली आहे। इथे तुम्ही
एक शिलाई मारून घ्या किंवा तुम्ही डायरेक्ट त्याला हात शिलाईही घ्या। मी इथे खाली कंबरेला एक शिलाई मारून घेते। खालच्या बाजूला आपण शिलाई मारतो, पण वरती आपल्याला हात शिलाई करावीच लागेल। जर तुम्ही डिझायनर ब्लाउज शिवणार असाल आणि तिथे तुम्हाला जर लेस लावायची असेल तर तिथे तुम्ही शिलाई मारली नाही तरी चालते। तर पहा, इथे आपण शिलाई मारून घेतलेली आहे। पाठची बाजू तयार आहे। समोरची बाजू सरळ ठेवायची आहे खांद्याच्या इथे आणि ते सरळ करून तिथे आपल्याला एक शिलाई मारून घ्यायची आहे। पाव इंचापेक्षा कमी इथे अंतर ठेवून शिलाई मारून घ्यायची आहे। शिलाई मारून झाल्याच्या नंतर ही जी बाजू आहे ती बरोबर करून घ्यायचे। धागे असतील तर ते कटिंग करायचे। त्यानंतर ही बाजू अशी दुमडून घ्यायची। अशा पद्धतीने पलटी करून घ्यायचं आणि पुन्हा तिथे आपण पाव इंचाच्या अंतरावरती शिलाई मारून घ्यायची आहे। इथे आपण शिलाई मारून घेऊया। डबल शिलाई मारून घ्या। आता दुसरी बाजू सुद्धा आपण अशाच पद्धतीने जॉइंट करून घ्यायची आहे। पहा, ही बाजू आपली शिलाई मारून झालेली आहे। आता आपण दुसरी जी बाजू आहे ती सुद्धा अशाच पद्धतीने जॉइंट करून घेऊया। दोन्ही बाजू आपण जॉइंट केलेला आहे। व्यवस्थित सर्व चेक करायचं आहे। आता आपण बाही जॉइंट करणार आहोत। तर ही आपली बाहीची जी बाजू आहे ती घेतली आहे। इथे मी 1 इंच दुमडण्यासाठी घेतला आहे। तर सर्वात अगोदर आपण इथे टिक करून घेऊया, म्हणजे उलट सुलट बाजू आपल्याला कळेल। त्यानंतर आपण एक बाही घेऊया। इथे आपल्याला दुमडायचं आहे, त्याच्यासाठी आपण पाव इंच इथे दुमडायचं आणि शिलाई मारून घ्यायची आहे। तर मी इथे शिलाई मारून घेते पाव इंचाच्या अंतरावरती। अगोदर व्यवस्थित करून घ्यायचं, त्याच्यानंतर शिलाई मारायची, म्हणजे शिलाई व्यवस्थित मारायला जमते। पाव इंच आपण शिलाई मारून घेतली आहे। एक बाजू आपली शिलाई मारलेली आहे। आता दुसरी सुद्धा बाजू अशाच पद्धतीने आपण शिलाई मारून घ्यायची आहे। जी उलट बाजू आहे तिकडे आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे। शिलाई मारून झाल्याच्या नंतर आपण इथे 1 इंच एक्स्ट्रा घेतलं होतं, तिथे मार्किंग असणार आहे। तिथे अशा पद्धतीने पहा, ही आपली दुमडणार आहे। ही बाजू दुमडून आपल्याला त्याला नंतर सर्व शिलाई झाल्याच्या नंतर हात शिलाई करून घ्यायची आहे। पहा, परफेक्ट आहे। आता आपण जॉइंट करून घेऊया। तर पहा, हा आपला ब्लाउज आहे। तर ही बाजू ओळखायची आहे की ही बाजू परफेक्ट याची आहे की नाही। तर ही नाही, दुसरी घेऊया। एकदा लावून बघायचं आणि त्याच्यानंतर हे करायचं। पहा, तर ही बाजू ह्या बाजूची आहे। आता आपला जो ब्लाउज आहे तो अशा पद्धतीने आपण सरळ ठेवायचा आहे। त्यानंतर आपली जी बाही आहे त्याच्यावरती आपल्याला जो मध्य आहे तिथे आपण डॉच मारून घेतला नाही, तिथे टॉच मारून घेऊया, हलकासा आपल्याला ओळखण्यासाठी की त्याचा मध्य कुठे। आता हे जे आपण जॉइंट केलेला भाग आहे तिथे या बाहीचा मध्य ठेवायचा आणि चेक करून घ्यायचं आहे की बाही व्यवस्थित आहे की नाही। जर तुम्ही मी सांगितल्या पद्धतीने बाहीची कटिंग केली असेल तर तुमची बाही परफेक्ट आहे। परफेक्ट असली तरीही एकदा चेक करायचं आहे, त्याच्यानंतरच बाही आपल्याला जॉईन करायची आहे। आता काय करायचं आहे, आपली ही जी बाही आहे ही आपल्याला शिलाई मारताना खाली आली पाहिजे। कधीही शिलाई मारताना बाही खाली ठेवा आणि ब्लाउज आहे तो वरती ठेवा, त्याच्यामुळे आपली जी बाही आहे परफेक्ट बसेल आणि बाहीला चुनी पडणार नाही। तर पहा, बाही मी खाली ठेवली आहे आणि ब्लाउजचा जो भाग आहे तो वरती ठेवला आहे। आता त्याला आपण शिलाई मारून घेणार आहोत। शिलाई मारून घेताना बाही किंवा ब्लाउज खेचायचं नाही, खेचला ना जिथे तुम्ही खेचाल तिथे चुन्नी पडेल, त्यामुळे न खेचता आपण इथे हळूहळू शिलाई मारून घेणार आहोत।
बाही जॉईन करताना अतिशय सावकाशपणे बाही जॉईन करायची आहे, तरच बाही परफेक्ट बसते, तिला चुनी पडत नाही। तर इथे मी तुम्हाला बाही हळूहळू जॉईन करून दाखवत आहे। अजिबात बाही खेचली नाही आपण आणि जॉईन करत आहोत। तर पहा बाही जॉईन झाली आहे। त्याच्यानंतर पुन्हा बाहीला डबल शिलाई मारून घेऊया। डबल शिलाई मारताना पटकन होते, कारण की बाही जॉईन करताना त्रास असतो, पण डबल शिलाई आपण पटकन मारू शकतो। तरीही तिथे सावकाशपणे बघायचं आहे। काही वेळेस काय होतं, डबल शिलाई मारायच्या नादामध्ये आपला जो आहे तिथे चुन्नी पडली जाते, तसं नको व्हायला। तिथे पण शिलाई मारताना जरा सावकाशपणे बघून शिलाई मारायची आहे। तर बाही जॉईन करून आपण तिथे डबल शिलाई मारलेली आहे। पहा बाहीला कुठेही चून पडलेली नाही, व्यवस्थित परफेक्ट अशी आपण बाही पाठच्या बाजूला सुद्धा व्यवस्थितपणे जॉईन केली आहे, कुठेही चुनी पडली नाही। जर तुम्ही सावकाश बाही जॉईन केली तर काहीही प्रॉब्लेम होत नाही। अशाच पद्धतीने आपण दुसरी बाही सुद्धा जॉईन करून घेणार आहोत। बाही जॉईन करताना फक्त एकच लक्षात ठेवायचं आहे, बाही खाली ठेवायची आहे आणि ब्लाऊज वरती ठेवायचा आहे आणि सावकाशपणे बाही आपण जॉईन करून घ्यायची आहे। तर पहा बाही अगोदर मी चेक करते व्यवस्थित आहे की नाही आणि त्याच्यानंतरच त्याला मी जॉईन करते। आपले YouTube वरती चॅनल आहे, Facebook वरती पेज सुद्धा आहे, Instagram वरती सुद्धा आपले अकाउंट आहे, तुम्ही मला तिथे सुद्धा फॉलो करा। जर तुम्ही शिवणक्लास शिका मराठीचे व्हिडिओ पाहून ब्लाऊज शिवले असतील तर Instagram वरती तुम्ही मला डायरेक्ट फोटो पाठवू शकता आणि काही प्रश्न असतील तर ते तुम्ही मला विचारू शकता, तिथे मी तुम्हाला उत्तर देऊ शकेल। दुसरी बाही सुद्धा आपण सावकाशपणे जॉईंट करून घेणार आहोत। तर पहा दुसरी बाही सुद्धा आपण जॉईन केली आहे, त्याला सुद्धा आपण डबल शिलाई मारून घेऊया। तर दोन्ही ज्या बाही आहेत आपण जॉईन करून घेतलेल्या आहेत, पहा व्यवस्थित आहेत। आता सर्वात अगोदर आपण पाइपिंग करून घेऊया। तर मी इथे पाइपिंग नाही करणार, मी हेमिंग करणार आहे, कारण की मला जरा हा वेगळा डिझाईनचा करायचा आहे। तर हेमिंग करण्यासाठी आपण ज्या पाइपिंगच्या ज्या पट्ट्या कट केल्या होत्या त्याच पट्ट्या घ्यायच्या आहेत। आपण ह्या ज्या पट्ट्या आहेत तिरक्या आपल्या होत्या, त्यामुळे त्यांना तिरक्याच आपल्याला जॉईन करायच्या आहेत। अशा पद्धतीने 1/2 इंचाच्या अंतरावर पट्ट्या जॉईंट करा आणि तिथे शिलाई मारून घ्या। शिलाई मारून घेतल्याच्या नंतर जी शिलाई आलेली आहे त्या शिलाईमधील जो दोन कपडे असतात, दोन शिलाई मारून झाल्याच्या नंतर मध्ये जे दोन पीस असतात ते आपण वेगवेगळे करणार आहोत। तो जो कपडा आहे तो एक ह्या बाजूला आणि एक त्या बाजूला करायचा आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे। पहा दोन्ही कपडे साईडला करायचे आणि त्याच्यामध्ये आपण शिलाई मारून घेऊया। अशा पद्धतीने आपल्याला हा जो पाइपिंगची जी पट्टी असते ती जॉईन करून घ्यायची असते। अशाच पद्धतीने मी बाकीचे जे पाइपिंगच्या पट्ट्या आहेत त्या जॉईन करून घेते। पुन्हा तुम्हाला एकदा दाखवते। पाइपिंगची पट्टी आपण क्रॉस कट केली आहे, उलट सुलट घ्यायची आहे। तर पहा हे जास्त क्रॉस झालं, हे आपण कट केलं आहे, जास्त क्रॉस नाही पाहिजे। पहा ही उलट सुलट बाजू करून घ्यायची अशी, त्यानंतर दोन्ही अशा पकडून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर 1/2 इंचावरती शिलाई मारून घ्यायची आहे। शिलाई मारून झाल्याच्या नंतर मध्ये जो कपडा असतो तो जो कपडा आहे तो दोन्ही साईडला करायचा आणि त्याच्यामध्ये आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे। अशा पद्धतीने ही आपली पाइपिंगची पट्टी असते। पाइपिंगची जी पट्टी आहे ती अशा पद्धतीने जॉईन केल्याच्या नंतर पहा अशा पद्धतीने जॉईन केले आहे। आता हेमिंग करणार आहोत, त्यासाठी आपण ही जी पट्टी आहे 1/2 इंच दुमडून घेणार आहोत
आणि पाव इंचाच्या अंतरावर आपण तिथे एक शिलाई मारून घेणार आहोत। पाइपिंगची जी पट्टी आहे त्याला आपण शिलाई मारली आहे। आता आपण ब्लाउज घेऊया। तर पहा इथे आपल्याला ही पाइपिंगची पट्टी लावायची आहे। अर्धा इंच दुमडून घ्या आणि त्याच्यानंतर इथून सरळ आपल्याला पाव इंचाच्या अंतरावर ही जॉईन करून घ्यायची आहे। पाव इंचाच्या अंतरावर शिलाई मारून घ्या। पाइपिंगची जी पट्टी आहे ती आपण हलकीशी खेचायची आहे। ब्लाउजचा जो भाग आहे तो अजिबात खेचायचा नाही, पाइपिंगची पट्टी हलकी खेचायची आहे। तर पहा पाइपिंगची पट्टी आपण लावली आहे। आता काय करायचं, हा जो एक्स्ट्राचा जे कापड आपल्याला दिसतं, जो ब्लाउज पीस दिसतो तो कट करायचा आहे। काही वेळेस धागे सुद्धा ब्लाउजचे निघालेले असतात, ते सुद्धा कटिंग करून घ्यायचे आहे। फिनिशिंग व्यवस्थितपणे सगळीकडे करून घ्यायचं, म्हणजे आपण जेव्हा पाइपिंग करणार किंवा हेमिंग करणार तेव्हा जो एक्स्ट्राचा जो कपडा किंवा धागा असेल तो पाइपिंगमधून बाहेर येणार नाही। तर पहा सर्व व्यवस्थितपणे आपण कटिंग करून घेतलं आहे। त्याच्यानंतर इथे ना शिलाई कट होणार नाही अशा पद्धतीने थोड्या थोड्या अंतरावरती आपल्याला असे कट करून घ्यायचे। पहा अशा पद्धतीने टॉच मारून घ्यायचे। पूर्ण ब्लाउजला अशा पद्धतीने आपण करून घेऊया। आता त्यानंतर पाइपिंग करायची असेल तर असं दुमडायचं आहे। जो एक्स्ट्राचा जो भाग आहे तो वरती आला पाहिजे आतला, अशा पद्धतीने पाइपिंग करून घ्यायची आहे। पण आपण इथे हेमिंग करणार आहोत, त्यासाठी पूर्ण पट्टी अशी खालच्या बाजूला घ्यायची आहे आणि वरतून आपल्याला एक शिलाई मारून घ्यायची आहे। पाइपिंग करणार नाहीत, हेमिंग करणार आहोत। त्यासाठी आपण पूर्ण जी पट्टी आहे अशी दुमडून घेणार आहोत आणि हळूहळू तिथे शिलाई मारून घेणार आहोत। पाइपिंग असली किंवा हेमिंग असली तरी तिथे हळूहळू शिलाई मारायची। आपण गळ्याला हेमिंग केलं आहे। आता इथे आपण ब्लाउज जॉईन करणार आहोत। ब्लाउज जॉईन करताना आपण बाही जी आहे तिथे दुमडपट्टी ठेवलेली आहे, त्यामुळे तिथे दुमडून घ्यायचं आहे। दुमडून घेतल्याच्या नंतर आपण ब्लाउज पीस जॉईन करून घेऊया। व्यवस्थित पकडायचं आहे आणि त्याच्यानंतर हे इथे जॉईन करून घ्या। पाव इंचाच्या अंतरावर आपण शिलाई मारून घेऊया। पहा इथे आपण जॉईन केला आहे। आता एक्स्ट्राचा जो कपडा आहे किंवा धागा आहे तो व्यवस्थितपणे कट करायचा आहे। इथे पहा जिथे एक्स्ट्राचा कापड वगैरे असेल ते व्यवस्थितपणे कटिंग करून घ्या। अशा पद्धतीने छोटे छोटे धागे असतात ते सुद्धा कटिंग करून घ्यायचे। फिनिशिंग आपण व्यवस्थित इथे द्यायचे आहे। आता ही बाजू उलट करून घेऊया। बाजू उलट केल्यानंतर आपण जो शिलाई मारलेला भाग आहे तो व्यवस्थित करून घ्यायचा नखाने। अशा पद्धतीने व्यवस्थित झालं पाहिजे। त्यानंतर इथे असं पकडून आपण पाव इंचाच्या अंतरावर पुन्हा इथे शिलाई मारून घ्यायची आहे, म्हणजे आपला जो ब्लाउज आहे व्यवस्थितपणे शिलाई जॉईंट होईल। तर पहा व्यवस्थित केला आहे आपण। आता इथे पाव इंचाच्या अंतरावर किंवा पाव इंचापेक्षा थोडंसं जास्त घेतलं तरीही चालेल, तिथे आपण शिलाई मारून घेणार आहोत।
तर पहा, हा भाग आपण शिलाई मारला आहे आणि ब्लाऊज आपण व्यवस्थितपणे इथे जॉईंट केला आहे हा बाजू। आता जिथे शिलाई मारली आहे तिथे पुन्हा नखाने व्यवस्थित करून घ्यायचं अशा पद्धतीने। आणि दुसरी जी बाजू आहे ती सुद्धा आपण अशाच पद्धतीने जॉईंट करून घेऊया। बाईचा जो दुमड्याचा भाग आहे तो दुमडून घ्यायचा आणि त्याच्यानंतर जॉईंट करायचा आहे। पहा, व्यवस्थित करून त्याच्यानंतर 1/2 इंचाच्या अंतरावर इथे आपण पुन्हा शिलाई मारून घेतली आहे। तर पहा, दोन्ही बाजू ज्या आहेत आपण व्यवस्थितपणे जॉईंट केल्या आहेत। आता आपण फिटिंग पाहूया। फिटिंगसाठी आपला कंबरेचा जो भाग आहे तो आपण मोजण्याचा आहे। लूप पट्टी नाही मोजायची, पण हुक पट्टी पूर्ण मोजायची आहे। कमर आहे आपली 36, तर 36 पर्यंत आपण हे मोजायचं आहे आणि 36च्या पुढे किती अंतर आहे ते मोजायचं। तर पहा, 36च्या पुढे लूपचे इथपर्यंत आपण घेतलं आहे, 2.5 इंच जास्त आहे। तर 2.5 इंच जास्त आहे, तर 2.5 इंचाचा 4 भाग करायचे आहेत। जर 4 भाग करायला येत नसेल तर 2.5 पर्यंत ही पट्टी अशी दुमडा, पुन्हा अशी दुमडा, मग जो भाग आपला येईल तो आपला चौथा हिस्सा। तर जो चौथा हिस्सा आला तिथे आपल्याला इथे अशी लाईन मारून घ्यायची। त्यानंतर दुसरी जी बाजू आहे तिथे सुद्धा आपण तेवढंच अंतर ठेवायचं कमरेला, तिथे सुद्धा लगेच टिक करून घेऊया। आता बाही जी आहे आपली, बाही आहे 6.5, तर हे 6.5च्या इथपर्यंत घ्यायचं आणि तिथे आपण टिक करून घेऊया। छातीला तुम्ही मोजलं नाही तरी चालेल आणि मोजलं तरीही चालेल, कारण की हे आपण सरळ जॉईन करायचे। तर आपण छातीचा भाग पण मोजूया। छाती आहे 9.5, हुक पट्टी पूर्ण मोजायची आहे आणि जी लूप पट्टी आहे ती पूर्ण मोजायची नसते। इथे 9.5च्या इथे आपण टिक करायचं आहे। आणि आता हे जे तिन्ही पॉईंट आहेत हे तिन्ही पॉईंट सरळ रेषेमध्ये आपण जॉईन करून घेऊया आणि तिथे शिलाई मारून घेऊया। अशाच पद्धतीने दुसऱ्या बाजूला सुद्धा आपण फिटिंग करून घेणार आहोत। आपला मद्रास कटोरी ब्लाउज शिलाई करून तयार आहे। या अगोदर आपण वेगवेगळ्या प्रकारचे ब्लाउज पाहिले, साधा ब्लाउज, कटोरी ब्लाउज, डबल कटोरी ब्लाउज, मद्रास कटोरी ब्लाउज, प्रिन्सेस कटोरी ब्लाउज सुद्धा पाहिलेला आहे। ते सर्व व्हिडिओ तुम्ही नक्की पहा। तुम्हाला काय प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारा। तसेच शिवण क्लास शिका मराठी चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करा। धन्यवाद।